जिम मधल्या ट्रेनरनं चुकीचे सप्लिमेंट आणि इंजेक्शन दिली आणि तरुणाचे अक्षरशः बसायचे वांदे झाले। घटना आहे गाझियाबादची। इथल्या इंदिरापुरम भागात राहणारा कमलकांत त्यागी उर्फ विकी या गड्यानं बॉडी बनवायला एका ट्रेनरकडे जिम लावली। मग काय, ट्रेनर त्याला म्हणाला बॉडी अशी नसते बनत, त्यासाठी व्यायामाबरोबरच सप्लिमेंट आणि इंजेक्शन घ्यावे लागतात। इकडं अर्नॉल्ड व्हायचं स्वप्न उराशी बाळगून असलेला कमलकांत यानं मागचा पुढचा कसलाही विचार न करता ट्रेनरला 80,000 रुपये दिले। कमलकांतला वाटलं आता आपण अर्नॉल्ड होणार। यो गडी इकडे रोज आरशात बघून आपला बायसेप कितीनं वाढला हे मोजायला लागला। पण काही दिवसांनी त्याचा बायसेप वाढायचा सोडून त्या सप्लिमेंट आणि इंजेक्शनमुळे त्याचे हिप्स निकामी झालेत। त्याला चालणंही कठीण झालं। जेव्हा त्याचं चेकअप झालं तेव्हा त्याला अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा आजार झाल्याचं निदान झालं। यामध्ये पार्श्वभागाच्या हाडांना होणारा रक्ताचा पुरवठा थांबला जातो आणि हाडं आतून कुजू लागतात। हा रिपोर्ट बघून विकीला धक्का बसला। त्यानं थेट इंदिरापुरम पोलीस ठाण्यात जिम ट्रेनरच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली। पोलिसांनी त्या रिपोर्टच्या आधारे एफआयआर नोंदवून तपास सुरू केला। पण शॉर्टकटनं बॉडी बनवायच्या नादात या भावी अर्नॉल्डचे बसायचे वांदे झालेत।